म्हणून श्री तुकोबाराय म्हणाले, बाबा सज्जना, द्रव्यामध्ये पैशामध्ये एखादा म्हणेल मी सोनं देऊन मी पुण्यवान होईल, विहान पवित्रतावान होईल, पण नाही, राजा धर्माला अशक्य झालं, राजा धर्माला अशक्य झालं. म्हणून बारीक विचार करा. या ठिकाणी हा हरिनाम सप्ताह चाललाय ना, या ठिकाणी अन्नदानाला खर्च करा. लय काय वाटत असेल ना तुम्हाला, हे एवढे गुणवान जीव काढतात ना, यांच्या पाकिटात 1000-2000 वाढवा, यांच्या पाकिटात. खऱ्याने म्हणतो बरं का, पोट तिडकीने म्हणतो, मी काय त्यांच्या पार्टीचा आहे म्हणून त्यांचा प्रचार करायला नाही आलो. पण तुम्हाला वाटतं ना चांगल्या ठिकाणी आपलं, कारण की यांनी तुमचा पैसा नेलेला असा कुठेही खर्ची होणार नाही, चांगल्या ठिकाणीच खर्ची होईल. आणि लय वाटतं ना सज्जन हो, विचार करा, या जगात अशी किती चिमुरडी मुलं आहेत ज्यांना एक टाइमचं अन्न जेवायला मिळत नाही, एक टाइमिंगचं जेवण जेवायला पोटभर मिळत नाही. आणि काही काही ठिकाणी इतका ऊत आला, इतका ऊत आला सज्जनो, पायाखाली त्या अन्नाचा, त्या पैशाचा चुराडा होतो. म्हणून विचार करा, विचार करा बारीक. भोगावं आणि फेडावंच लागतं, त्याचा भोग चुकल्याशिवाय राहत नाही. म्हणून तुकोबारायांना अनेक दृष्टांत कमी पडले. मग एवढे दृष्टांत दिल्यानंतर मग काही काही साधक म्हणाले का हो श्री तुकोबाराया, हे दृष्टांत सांगितले, लय दृष्टांत सांगितले, मग असे काय करू, असं काय करू ज्यानं आमचा देहही पवित्र होईल आणि वाणी पुण्यवान होईल. याचं उत्तर महाराजांनी अभंग सेवेसाठी घेतलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणात साधकांना एवढंच प्रमाण श्री तुकोबारायांना म्हणाले, तो योग्यांच्या ध्यानात येत नाही, मनात येत नाही. काही काही साधक तर हिमालयामध्ये स्वतःला उलटे टांगून घेतात त्या भगवान परमात्म्याची प्राप्ती होण्याकरता. आणि ज्यावेळी ते पशुपक्षी भुकेनं व्याकुळ झालेले पशुपक्षी ज्यावेळी त्यांच्या मांसाचे लचके तोडायला येतात, त्यावेळी ते महात्मे महान ऋषी तपश्चर्या करणारे ते त्या पशुपक्ष्यांना, कावळ्यांना विनंती करतात, मोरा चुन चुन खाइयो मास, मोरा चुन चुन खाइयो मास, मोरे धोना मत खाइयो, मोरे धोना
मिठाइयों, मेरे प्रभु शाम मिलन की